माझ्या वकिली पेशाकडे कधीच पाहिलेलं नाही. तळागाळातल्या लोकांचं न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या ह्या पेशाचा कायम उपयोग करत आलेले आहे. मार्चपासून सिमेंट कॉन्क्रीटचे 25 वर्ष टिकतील असे कायमस्वरूपी लोकांना समाधान देणारे रस्ते पुरवण्याचं महायुतीनं ठरवलेलं आहे. या बेसिक सोयी सुविधेतच आपण अडकलेलो आहोत. अजून महिलांची सुरक्षितता या सगळ्या म्हणजे गंभीर समस्या आपल्या प्रभागात दिसून येतात आणि त्या समस्यांवर आता आपण फोकस केलं पाहिजे. आपल्या कोल्हापूरच्या विकासावर आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या कोल्हापूरच्या विकासाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे की कोल्हापूरमध्ये माझा प्रभाग हा सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ प्रभाग असेल ही माझी भूमिका असेल. 2019ला 21 दिवस पाणी येत नव्हतं. 2021ला महापुराच्या काळात 18 दिवस पाणी येत नव्हतं. तेव्हा टँकरने सलग पाणी पुरवठा करून माझ्या दिरांनी, माझ्या कुटुंबियांनी महिलांचा पाण्याचा मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रात्री 3पर्यंत आमचे टँकर चालत होते. भागातल्या विकासाबद्दल म्हणाल तर आमच्याकडे कोणतंही पद नव्हतं, तरी पण आम्ही अमलसाहेबांच्या माध्यमातून भागात 4,65,00,000चा निधी आणलेला आहे. स्वच्छ प्रभाग, सुरक्षित प्रभाग, हरित प्रभाग, आरोग्यदायी प्रभाग आणि पर्यावरणपूरक प्रभाग. नमस्कार, मी अक्षय जागीरदार आणि आपण पाहत आहात सकलम न्यूजमध्ये. आज आपण पाहणार आहोत की कोल्हापूर महानगरपालिकेची सध्या निवडणूक सुरू आहे आणि या निवडणुकीचा जो काही प्रचार आहे तो शिगेला पोहोचलेला आहे. रणधुमाळी चाललेली आहे. थंडीच्या काळातसुद्धा वातावरण एकदम गरम झालेलं आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जो काही आत्ता संघर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे. सध्या आपण महानगरपालिकेच्या अनुषंगानं अनेक प्रभागातला आढावा घेतोय. थेट उमेदवारांशी आपण संपर्क साधतोय. त्यांच्या थेट बाईटसुद्धा आपण चॅनलच्या माध्यमातून घेतोय. लोकांच्यापर्यंत या उमेदवारांच्या नेमक्या भूमिका काय आहेत, वॉर्डच्या संदर्भात त्यांचे विचार काय आहेत, समाजकारण, राजकारण याच्या अनुषंगानं त्यांच्या भूमिका आपण जाणून घेणार आहोत. प्रभाग 10मधून आपल्यासोबत सध्या आहेत त्या म्हणजे सौभाग्यवती पूर्वा राणे आपल्यासोबत आहेत. एक स्वतः उच्च शिक्षित उमेदवार म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं आहे. पूर्वाताई, केंद्रात सरकार आपलं आहे, राज्यात सरकार आपलं आहे. काय सांगाल एकंदरीत आपण महानगरपालिकेच्या निवडणुकीकडं, आपल्या प्रभागाकडं कशा पद्धतीने पाहता? केंद्रात भाजपचं सरकार आहेच, राज्यात महायुतीचं सरकार आहे. पण आता आपण कोल्हापूर महानगरपालिकेकडे बघितलं तर 12 वर्ष विरोधकांच्याकडं सत्ता होती आणि म्हणावं तसा कोल्हापूरचा आपला विकास झालेला नाही आहे. आपला भारत देश जेव्हा काँग्रेसकडं सत्ता होती तेव्हा 14व्या क्रमांकावर होता आणि आता आपला भारत देश आर्थिक जडणघडणीत 4थ्या क्रमांकावर आहे. ह्याचा अर्थ आपला भारत देश आता आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करतो आहे आणि त्या मानाने आर्थिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना आपल्या कोल्हापूरची जडणघडण पाहता आपण खूप मागासलेले राहिलो आहे असं मला वाटतं आहे. आपल्या कोल्हापूरमध्ये मूलभूत समस्या आहेत. रस्ते, पाणी, म्हणजे आपल्याकडे नियमित पाणी पुरवठा होत नाही आहे. गटर्स या बेसिक सोयी सुविधेतच आपण अडकलेलो आहोत. अजून महिलांची सुरक्षितता या सगळ्या म्हणजे गंभीर समस्या आपल्या प्रभागात दिसून येतात आणि त्या समस्यांवर आता आपण फोकस केलं पाहिजे. आपल्या कोल्हापूरच्या विकासावर आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आपल्या कोल्हापूरच्या विकासाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे. तुमचा प्रभाग क्रमांक 10 आहे. तुम्हाला खरं तर एक ऐतिहासिक वारसा आहे. तुमचे आजोबा जे विहे घाटगे जे नगराध्यक्ष म्हणून कागललासुद्धा त्यांनी काम केलेलं होतं आणि एक खूप चांगला 21 वर्ष प्रदीर्घ त्यांनी त्या पदसुद्धा भूषवलं होतं आणि एक चांगली कामं होती. एक ऐतिहासिक वारसा आहे. तुम्ही सध्या प्रभागाच्या बाबतीत काय विचार करता विकासात्मक दृष्टिकोनातून? कसं आहे, मी आता म्हणजे प्रचाराच्या दरम्यान प्रभागात खूप फिरले. खणबाग हा शहाजी वसाहतीतला परिसर आहे. तिथं पाण्याची खूप गंभीर समस्या आहे. वेताळमाळ तालीम परिसरातसुद्धा पाणी खूप कमी दाबाने येतं आहे आणि म्हणजे आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करतो आहे आता आणि महिलांना बेसिक सुविधांच्यासाठी झटपट करावी लागत असेल तर आपण कुठं आहे हा आपणच विचार केला पाहिजे. मग प्रभागाच्या विकासाच्या दृष्टीनं मला महिलांचे प्रश्न प्राधान्यानं सोडवावेसे वाटतात. म्हणजे आता ज्या त्या खण भागातल्या महिला मला भेटताना मला प्रत्येक वेळी सांगत होत्या, तुम्ही जर आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवलात तर आम्ही तुम्हाला निवडून देणार. वेताळमाळ तालीम मंडळातल्या परिसरातल्या पण महिला, त्यांचं पण बेसिक हेच म्हणणं होतं की पाण्याच्या समस्या सोडवा. आता आपण बघतोय कोल्हापूर शहरातले रस्ते, आपले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी मॅरेथॉन मिटिंग घेऊन प्रशासनाला हलवून सोडलेलं आहे आणि आपल्या कोल्हापुरातले रस्ते
म्हणजे निदान प्रवासालायक करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. आणि तुम्ही बघतच होतात की देवकरपाण्यांचा जो मेन रोड होता तो 15 वर्ष रखडलेला होता. तो माझ्या दिराणी वेळोवेळी पाठपुरावा करून तो रस्त्याचं ते काम करून घेतलेलं आहे. आणि आता आपण बघतोय की देवकरपाण्यांचा जो मेन रोड आहे तो म्हणजे आपल्या शहरातला एक आदर्श रस्ता झालेला आहे. आम्ही आता हे प्रचारादरम्यान फिरत असताना लोकांच्या रस्त्याच्या समस्या लोक सांगत होते, तेव्हा म्हणजे आता आपल्या महायुतीचं धोरण की मार्चपासून आधी पाण्याच्या पाईपलाईन्स टाकून घेणार, रस्त्याच्या कडेला गॅसच्या पाईपलाईन्स टाकून घेणार, केबलला जागा ठेवणार, म्हणजे वारंवार जी रस्त्याची खुदाई होती आहे ती होणार नाही. आणि मार्चपासून सिमेंट कॉन्क्रीटचे 25 वर्ष टिकतील असे कायमस्वरूपी लोकांना समाधान देणारे रस्ते पुरवण्याचं महायुतीनं ठरवलेलं आहे. खरं तर एक खूप चांगला तुम्ही मुद्दा मांडला की एकतर हे विजनबल असावं, समन्वय असावा एकमेकांच्यामध्ये, म्हणजे जो काही पाणी सप्लाय विभाग असेल, पाणी पुरवठा विभाग असेल, रस्ते असतील किंवा वीज पुरवठा असेल, या सगळ्यातनं एक 25 वर्षाचं आपण पुढे विजन मानता. आपण एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं आहे, त्या अनुषंगानं काय सांगाल? महिलांचं शिक्षण आणि महिलांची सुरक्षितता याच्यावरती सातत्यानं प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आपण एक नेतृत्व करत असताना याकडे कसं पाहताय? कसं आहे, मी जरी LLB असले तरी अर्थार्जनाचं साधन म्हणून मी माझ्या वकिली पेशाकडे कधीच पाहिलेलं नाही. तळागातल्या लोकांचं न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या ह्या पेशाचा कायम उपयोग करत आलेले आहे. महिलांच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आमच्या प्रभागात वेळोवेळी म्हणजे महिलांना कौशल विकास कार्यक्रमाअंतर्गत आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कार्यकर्त्यांच्या पाठीमागे कायमच असतात. आणि त्यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे की कौशल्य विकास कार्यक्रम प्रभागात राबवावेत, जेणेकरून महिला व्यवसाय प्रशिक्षण घेऊन कोणता तरी व्यवसाय सुरू करू शकतील. आणि आत्ताच आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा पुढचा टप्पा येतो आहे, त्यातून महिलांना 1 लाखाचं कर्ज मिळणार आहे. ते विनातारण असणार आहे, विना व्याज असणार आहे. त्या विनातारण कर्जामुळे महिलांना कोणताही व्यवसाय प्रशिक्षण घेऊन सुरू करता येणार आहे. आणि त्यातून जो हप्ता कट होणार आहे तो लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जे 1500 रुपये मिळतात त्यातूनच तो थोडाफार हप्ता कट होऊन त्या महिलेच्या हातात थोडेफार पैसे राहणार आहेत. म्हणजे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. आता IT हब आपलं शेवटच्या टप्प्यात आहे. म्हणजे आपले कोल्हापूरचे तरुण जे IT सेक्टरमध्ये आहेत ते बाहेरगावी जातात म्हणजे रोजगारासाठी. त्यांना म्हणजे इथं जर IT सेक्टरमध्ये संधी उपलब्ध झाली तर ते आपल्या शहरात राहतील, आपल्या शहराचा पण विकास होईल. कोल्हापूरमध्ये एक तर रणधुमाळी चालू आहे, प्रचार एकदम शिगेला पोहोचलेला आहे. या सगळ्यांमध्ये जाहीरनामे, वचननामे, अजेंडे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात. एक वकिली पेशामध्ये असताना आपण एक राजकारणामध्ये आलेला आहात. आपला अजेंडा नेमका काय आहे? स्वच्छ प्रभाग, सुरक्षित प्रभाग, हरित प्रभाग, आरोग्यदायी प्रभाग आणि पर्यावरणपूरक प्रभाग ही माझी म्हणजे प्रभागाकडे बघण्याची हे आहे. आणि मी माझं असं हे आहे की कोल्हापूरमध्ये माझा प्रभाग हा सगळ्यात सुंदर आणि स्वच्छ प्रभाग असेल ही माझी भूमिका असेल. आतापर्यंतच्या सामाजिक कामाबद्दल काय सांगाल? आणि प्रभागांच्या रचना ज्या झालेल्या आहेत, आता 4 प्रभागांचा मिळून एक प्रभाग आहे, काय सांगाल याच्याबद्दल? 4 प्रभागांचा मिळून एक प्रभाग झाल्यामुळं आमची म्हणजे इतर 3 प्रभागात ओळख नवीन आहे. पण मूळ प्रभाग क्रमांक 70 राजलक्ष्मीनगर देवकरपाणंद ह्यामध्ये देवकरपाणंदमधल्या कोणत्याही व्यक्तीला राणे कुटुंबियांच्याविषयी विचारलं तर आमची ओळख तुम्हाला नव्यानं देण्याची गरज भासणार नाही. माझे दीर सुधीर सुरेश राणे हे गेली 15 वर्ष समाजकारणात आहेत. समाजकारणाचा वारसा आमच्या कुटुंबियांना पहिल्यापासूनच लाभलेला आहे. 2019ला 21 दिवस पाणी येत नव्हतं. 2021ला महापुराच्या काळात 18 दिवस पाणी येत नव्हतं. तेव्हा टँकरने सलग पाणी पुरवठा करून माझ्या दिरांनी, माझ्या कुटुंबियांनी महिलांचा पाण्याचा मूलभूत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. रात्री 3पर्यंत आमचे टँकर चालत होते. कोरोनाच्या काळातलं सुद्धा काम आमचं वाखाणण्याजोगं आहे. कोरोनाच्या काळात म्हणजे जे लोक क्वारंटाईन असायचे
त्यांना घर बसल्या अन्नधान्याचा पुरवठा, औषधांचा पुरवठा, ते क्वारंटाईन मुक्त झाल्यानंतर त्यांच्या घराचं निर्जंतुकीकरण करणं, हे कोरोनाच्या काळातली कामंसुद्धा आमची वाखाणण्याजोगी आहेत. भागातल्या विकासाबद्दल म्हणाल तर आमच्याकडे कोणतंही पद नव्हतं, तरी पण आम्ही अमलसाहेबांच्या माध्यमातून भागात 4,65,00,000चा निधी आणलेला आहे. आपण देवकर पाण्यांचा जो 15 वर्ष रखडलेला रस्ता बघतोय तो आम्ही मार्गीकृत केलेला आहे. भागात चॅनल गटर्स, ड्रेनेजच्या सुविधा जिथं नव्हत्या तिथं ड्रेनेजच्या सुविधा केलेल्या आहेत, मंदिराचं सुशोभीकरण, अशी विविध विकास कामं आम्ही अमलसाहेबांच्या परत युतीच्या माध्यमातून भागात पार पाडलेली आहेत. आणखीन सांगायचं झालं तर महिलांसाठी जनधन योजना, उज्ज्वला योजना, ज्येष्ठांसाठी असलेले वयोश्री, आयुष्यमान भारत, श्रावणबाळ योजना, या योजनांचे आम्ही वेळोवेळी कॅम्प घेऊन महिलांना, ज्येष्ठांना त्या योजनांचा वेळोवेळी फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. युवकांसाठी रोजगार संधी उपलब्ध करून आम्ही रोजगार मेळावे घेतलेले आहेत. आणखीन म्हणजे जे हँडिकॅप लोक असतात, अपंग बांधवांना जयपुरी फूट, जयपुरी हँड्स प्रोव्हाइड करायचं काम केलेलं आहे. आम्ही असे कॅम्प वेळोवेळी भागात हे केलेले आहे, अरेंज केलेले आहेत. त्यामुळे सामाजिक बांधिलकी जपण्याचं आम्ही भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळे देवकरपाण्यांमधल्या लोकांना जर तुम्ही आमच्या सामाजिक वारशाबद्दल विचारलात तर ते नक्कीच आमच्या सामाजिक वारशाची ग्वाही देतील. आणि देवकरपाण्यांमधले लोक म्हणतात, राण्यांना आमचा पाण्याचा आशीर्वाद आहे, ही दरपोक्ती होणार नाही. निश्चितपणे दिव्यांगांपासूनच अगदी सर्वसामान्य माणसांच्यापर्यंत विकास केलेला आहे अशी भूमिका या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे. आणि एकंदरीतच पाण्याचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, अर्थात राणे कुटुंबांच्या पाठीशी आहे. कोल्हापूरचा गेल्या 15 वर्षांमध्ये जो काही विकास खुंटलेला होता त्या विकासाला चालना देण्याची माझी भूमिका आहे. केंद्रामध्ये सरकार आमचं आहे, राज्यामध्ये सुद्धा सरकार आमचं आहे. त्यामुळं निधीची कोणतीही कमतरता आम्ही भासून देणार नाही. एक सुंदर प्रभाग म्हणून माझा प्रभाग असेल ही माझी भूमिका आहे. त्याचबरोबर महिलांसाठी रोजगार उपलब्ध करणे, तरुणांसाठी रोजगार तयार करणे हेच आमचं काम असेल. एक हरित प्रभागाची, आरोग्यदायी प्रभागाची संकल्पना असं वक्तव्यसुद्धा या ठिकाणी पूर्वा राणे यांनी केलेलं आहे. पूर्वाताई, या ठिकाणी सकलमध्ये आपण वेळ दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद. कॅमेरामन समर्थसह अक्षय जहागीरदार, कोल्हापूर.